तो हिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भाग अखेर ईश्वरी आणि अर्णव यांनी बरोबर रीतीने ट्रॅप रचत वल्लरीला रंगे हात पकडलेला आहे. मुळात श्रीकांत धुमाळ यांची सुद्धा मदत घेत कशा पद्धतीने वल्लरीने काय काय कारस्थानं केलीत हे सगळं आता ईश्वरी आणि अर्णव हे आता समोर आणणार आहेत आणि आता वल्लरीची भांडे फोडवणार आहे. नक्की काय घडले? आता श्रीकांत धुमाळ यांच्यासमोर वल्लरीला रंगे हात पकडण्यासाठी ईश्वरीने काय कारस्थान केले आणि त्यानंतर सगळा भूतकाळ कसा उलगडलाय सगळं सविस्तर पाहू. प्रेक्षकांनो, ईश्वरी घरी तर आलेली आहे आणि त्याच वेळेला इकडे आता अर्णव तिची खूप काळजी घेतोय. पण त्याला का कुणास ठाऊक सतत आता चिंता अशी वाटती आहे की ईश्वरी एकटी का गेली होती आणि तिच्यावरती हल्ला कुणी केला होता आणि त्यासाठी त्यांनी आता आपल्या माणसांना कामाला लावत ईश्वरीवरती कुणी हल्ला केलाय हे शोधण्यासाठी ज्या वेळेला आता इकडे म्हणजे माणसं कामाला लावलेत त्यावेळेला त्याला काही गोष्टी कळाल्यात आणि त्यानंतर मग तो आता ईश्वरीला सांगतो, हा जो काही तू शोध घेतेस ना, हा शोधच तुझ्या जीवाशी आलेला आहे. मुळातच त्या श्रीकांत धुमाळ या माणसाच्या मागे कुणीतरी अशी व्यक्ती आहे की जी व्यक्ती आता आपल्याला सत्य समजू देत नाहीये. त्यावरती ईश्वरी म्हणते, पण जोपर्यंत सत्य आता समजत नाहीये ना, मी गप्प बसणार नाहीये. अर्णव म्हणतो, नाही चिंता करू नकोस, या सगळ्यामध्ये मी पण तुझ्या सोबत आहे. काहीही झालं ना तरी ती व्यक्ती कोण आहे तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आता इकडे मी तुझी मदत करणार आहे. त्यावरती ईश्वरीला खूपच आनंद होतो आणि खरंच सर, यावरती ती म्हणते हो. तो म्हणायला लागतो, हो मी तुझी मदत करणार आहे. मुळातच तुला एक गोष्ट सांगू का, आता हा श्रीकांत धुमाळ आता इकडे एक पत्रकार आहे. त्यामुळे तो कितीही काही झालं तरी देश वगैरे सोडून इथून जाऊ शकत नाहीये. त्याच्या करिअरचा प्रश्न आहे आणि त्यामुळे तो इथेच राहणार आहे आणि म्हणूनच त्याला आता एक सिक्युअर लाईफ जर का हवं असेल तर आता आपण त्याला तसं आमिष द्यायचं आणि त्यानंतर या सगळ्याच्या मागचा सूत्रधार कोण आहे हे जाणून घ्यायचं. मुळातच त्या श्रीकांत धुमाळ याचा आपल्याशी काहीही वैर नाहीये. पण आपण जर का असा ट्रॅप रचला ना तर मात्र आपल्यासाठी खूप सोयीचं ठरणार आहे. प्रेक्षकांनो, इकडे आता ज्या वेळेला अर्णव ईश्वरीला आपली योजना सांगतो, ईश्वरी खूपच खुश होते आणि तिला आता कळतं की या सगळ्यामुळे नक्कीच आपल्याला मदत होणार आहे आणि आता त्या माणसापर्यंत, मास्टर माइंडपर्यंत आपण पोहोचू शकू. आणि त्यानंतर मग दोघं जण प्लॅन करून मग आता ज्या ठिकाणी म्हणजे जो नंबर आता श्रीकांत धुमाळ यांचा सापडलेला असतो आणि ज्या मोबाईलवरून ईश्वरीला वेगळ्या नंबरवरून कॉल आलेला असतो की त्या खंडरमध्ये या, त्या नंबर, असे दोन्ही नंबर आता बघितले जातात आणि त्यानंतर मग आता श्रीकांत धुमाळ यांना कॉल केला जातो. श्रीकांत धुमाळ यांना कॉल केल्यावरती अर्णव आता खूपच रागवतो आणि अर्णव सांगायला लागतो, हे बघा तुम्हीच माझ्या बायकोवरती हल्ला केला आहे, ही गोष्ट मला माहिती आहे आणि त्यामुळे अजिबात काहीही करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जरी देशाबाहेर गेलात ना तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाहीये आणि त्यामुळे तुम्हाला जर का एक स्थिर जीवन हवं असेल तर आता फक्त त्या व्यक्तीलाच नाव सांगा. बाकी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा धोका दिला जाणार नाहीये. आम्हाला माहितीये तुम्ही फक्त एक मोहरा आहात. हां, पण तुम्हाला आम्ही एक संधी देतोय. या संधीचं सोनं करून घ्या आणि काहीही झालं तरी सुद्धा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आमची मदत करा आणि नुसतं त्या व्यक्तीचं नाव नाही तर त्या व्यक्तीला रंगेहात पकडण्यासाठी आमची मदत करा. तुम्ही याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात हे तुमचं नाव समोर आहे. जर आमच्या मनामध्ये आलं तर आता तुम्हाला अटक सुद्धा आम्ही करू शकतो आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही माझ्या बायकोवरती हल्ला केल्याच्या प्रकरणी. यावरती श्रीकांत गडबडतो आणि नाही, मी तुमच्या बायकोवरती अजिबात हल्ला केलेला नाहीये, काहीतरी तुमचा गैरसमज झालाय. यावरती तो म्हणतो, मला माहितीये हल्ला तुम्हीच करवलात, पण तुम्ही फक्त एक प्यादा आहात. मास्टर माइंड पर्यंत आम्हाला पोहोचायचं असेल तर तुमची मदत आम्हाला लागणार आहे. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, पण मला आता हे सगळं पळापळीचं जीवन नको आहे, एक सिक्युअर मला पाहिजे. अर्णव म्हणतो, तेच तुम्हाला मी सांगतोय, तुमच्यापर्यंत काहीही येणार नाही याची जबाबदारी माझी. ईश्वरी सांगते, ठीक आहे, कोण आहे ती व्यक्ती? यावरती आता इकडे तो सांगायला लागतो, हे बघा मी जर का तोंडाने सांगितलं ना की ती व्यक्ती कोण आहे तर तुम्ही माझ्यावरती अजिबात विश्वास ठेवणार नाहीयेत आणि त्याच कारणासाठी मी जे काही सांगतोय ना ते ऐका. मी तुम्हाला एका ठिकाणी एक लोकेशन पाठवीन, त्या लोकेशनवरती मी त्या व्यक्तीला बोलवणार आहे आणि त्यावेळेला स्वतःच्या कानांनी तुम्ही ऐका, कारण माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवणार नाही अशी ती व्यक्ती आहे. अर्णवला मात्र खूपच धक्का बसलाय. कोण आहे ती व्यक्ती? यावरती तो म्हणतो, मी म्हटलं ना तुम्हाला, मी ज्या ठिकाणी तुम्हाला सांगेन त्या ठिकाणी या. अर्णव म्हणतो, ठीक आहे, पण या वेळेला दगाफटका केलात ना तर मात्र बघा, कारण मी पोलिसांनाच घेऊन तिकडे येणार आहे
आणि तुम्हाला परत सांगतोय, हा अर्णव राजे शिर्के शब्दाचा पक्का आहे. जर तुम्ही माझी मदत केलीत तर मी तुम्हाला नक्की 100% मदत करेन. तुमचा अपराध हा पूर्णपणे आता हे करण्यासाठी मी मदत करेन. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, ठीक आहे, मी तुम्हाला लोकेशन पाठवतो. इकडे आता ईश्वर आणि दोघं जण आता इकडे चर्चा करतात. ईश्वरी सांगायला लागते, मला काय वाटतंय सर, हे बघा तुम्ही येऊ नका. यावरती अर्णव चिडतो, हे बघ एकदा तुझ्यावरती आता बेतलंय जीवावरती, त्यामुळे आता आता मी तुझ्या जीवाचं कोणतंही हे करू शकत नाहीये किंवा तुझ्या जीवाची कोणतीही हे करू शकत नाही, रिस्क घेऊ शकत नाहीये. काही झालं तरी सुद्धा मी तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार. आता ह्या दोघांचं जायचं ठरतंय. श्रीकांत धुमाळ फोन करून ईश्वरी आणि अर्णवला एका ठिकाणी भेटायला बोलवतात. त्यानंतर श्रीकांत आता ईश्वरीला सांगायला लागतो, हे बघा जो कोणी मास्टर माइंड आहे तो आता मुळातच तुमच्याच घरातला आहे. ईश्वरीला या गोष्टीवरती विश्वास बसत नाहीये आणि त्यावरती तो म्हणतो, मला माहिती होतं की तुम्ही या गोष्टीवरती विश्वास ठेवणार नाही आणि त्याच कारणासाठी मला आता तुम्हाला म्हणूनच पुरावा द्यायचा आहे. तर मी जे ठिकाण सांगतोय ना त्या ठिकाणी तुम्ही आता तुमच्या नवऱ्याला घेऊन या. ती व्यक्ती मला पैसे देण्यासाठी येणार आहे आणि ती व्यक्ती ज्या वेळेला पैसे देईल ना त्याच वेळेला तुम्ही आता तिला रंगेहात पकडा. मुळातच मॅडम तुमच्यावरती हल्ला करणं हा सुद्धा त्याच व्यक्तीने रचलेला कांड होता. हे बघा म्हणजे मी काही वर्षापूर्वी चुकी केली होती. हो मला मान्य आहे मी चुकी केली होती, पण त्यावेळेला मला पैशाची गरज होती आणि म्हणूनच त्या बाईने त्याचा वापर केला. बाई म्हटल्यावर ती ईश्वरी म्हणते, काय ती बाई आहे? यावरती तो म्हणतो, हो पण मी आत्ता नाव सांगणार नाहीये. तुमच्या घरातली बाई आहे आणि ती फक्त आणि फक्त तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघाल ना तेव्हाच समजदार आहे. ईश्वरी म्हणते, ठीक आहे पण या वेळेला कोणताही दगाफटका करू नका. यावरती तो म्हणतो, मॅडम मी खरंच सांगतोय ती बाई खूप डेंजर आहे. तिला लवकरात लवकर ताब्यात द्या आणि मी तुम्हाला हे सगळं कारस्थान करायला सांगितले असं सांगू नका, नाहीतर ती मला बरबाद करेल. मुळातच आता इकडे तुम्ही ॲक्सिडेंटली तिकडे पोहोचलात असं बघा. माझ्या मुलाबाळांचा माझ्या फॅमिलीचा प्रश्न आहे. ईश्वरी सांगते, हे बघा आम्हाला फक्त भूतकाळ समजण्याशी मतलब आहे. आम्हाला कोणत्याही प्रकारे तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये. फक्त आणि फक्त या सगळ्यामध्ये मी, माझी आई, अर्णव सर, त्यांचं कुटुंब आणि आता आमच्या दोघांचं नातं पणाला लागलेलं आहे. यावरती तो म्हणतो, ज्याप्रमाणे तुमचं नातं पणाला लागलं ना त्याचप्रमाणे त्यावेळेला मला सुद्धा आता माझ्या कुटुंबासाठी पैशाची गरज होती म्हणून मी हे सगळं केलंय. पण प्लीज प्लीज मला अडकवू नका. ईश्वरी सांगते, ठीक आहे. पुढचं प्लॅनिंग ठरतं. लगेचच आता इकडे फोन करून लगेचच म्हणजे श्रीकांत हा आता वल्लरीला सांगायला, हॅलो मॅडम तुम्ही मला सांगितलं होतं की आता हा देश सोडून जा, पण हा देश सोडून जाणं काही खाऊ आहे का? इकडे माझं सगळं सेटल आहे, माझं कुटुंब आहे, त्याचबरोबर आता इकडे माझा जॉब आहे. तिकडे जाऊन मी काय करणार आहे? किंवा जर का जायचं असेल तर मला बऱ्यापैकी पैसे लागतील आणि तिकडे सेटल होण्यासाठी आता इकडे साधं सोपं नाही आहे, आपल्यासारखं नाही आहे. मला आता खूप पैसे लागतील. त्यावरती मग आता इकडे वल्लरी सांगायला लागते, किती पैसे लागतील? यावरती तो म्हणतो, हे बघा सध्या मला थोडेफार पैसे दिलेत ना तर मी दुबईला जायचं प्लॅनिंग करू शकेल आणि मग तिकडे गेल्यावरती जर का मला तिकडेच सेटल व्हायचं असेल तर मला जास्त पैसे लागतील. यावरती वल्लरी म्हणते, काय पैशाची काही खाण लागले माझ्याकडे? यावरती तो म्हणतो, हे बघा मॅडम म्हणजे काय माहिती का, जर मी पकडलो गेलो ना तर तुमचा पण याच्यामध्ये तोटा आहे आणि त्यामुळे मला आता तुम्हाला मदत करायला लागेल. इकडे वल्लरी विचार करते, हा तर जरा अतिच शहाणा झालाय, याला आता कितपत पैसे द्यायचे आपण, त्यापेक्षा याला संपवलं तर, असं आता वल्लरीच्या मनामध्ये विचार आलेला आहे आणि ती विचार करते, ठीक आहे आधी ह्याला थोडेफार पैसे देते आणि त्यानंतर जास्तच हे करायला लागला तर ह्याला संपवून टाकते. झालं. आता इथेच वल्लरी अडकलेली आहे. श्रीकांतने तिला ज्या ठिकाणी भेटायला बोलवले आणि त्यानंतर मग आता वल्लरी तिकडे पोहोचलेली आहे. पोहोचल्यावरती वल्लरी आता मात्र श्रीकांतला सांगते, हे घे हे पैसे घे. यावरती श्रीकांत म्हणतो, इतकेच पैसे? त्यावरती लगेचच ती सांगायला लागते, मग अजून किती पैसे पाहिजेत तुला? यावरती तो म्हणतो, मॅडम केलेलं काम जास्त आता रिस्की आहे आणि त्यामुळे पैसे. यावरती ती म्हणते, हे बघ तू जास्त हे करू नकोस हा. माणसांना मारणं हे मला किती सोपं आहे तुला माहिती आहे ना. एका फोनवरती तुझा पण गेम करू शकते. त्यामुळे जितके मिळाले तितके घे, इथून दुबईला पसार हो आणि त्यानंतर मग मला जितके जमतील तितके मी देईन. हे बोलणं चालू तोपर्यंत पोलिसांना घेऊन आता अर्णव आणि ईश्वरी पोहोचलेत. मुळातच ईश्वरीला साधारणपणे अंदाज होता पण अर्णवला काहीच अंदाज
आणि त्याचमुळे वल्लरीला श्रीकांतला पैसे देताना बघून ईश्वरीला धक्का बसलेला नाहीये, पण अर्णवला मात्र आता 100% धक्का बसलाय आणि त्याच वेळेला ईश्वरी पोलिसांना घेऊन सुद्धा आलेली आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात आता वल्लरीला अडकवण्याचा जो ट्रॅप रचला होता तो ट्रॅप तर यशस्वी झालेला आहे. पण आता वल्लरी या सगळ्याच्या मागे आहे हे सत्य पण समोर आलंय. पण अजूनही कारण मात्र गुलदस्त्यात आहे. वल्लरीने हे का केलं? का बरं आता रमाकांत राजेशिर्के यांना त्यावेळेला अशा पद्धतीने अडकवलं आणि एकटीच वल्लरी या मागे आहे का, की अजून कोणाचा हात आहे? या आणि अनेक गोष्टी बाहेर येणं बाकी आहे. येणाऱ्या भागामध्ये हळूहळू सगळ्या गोष्टी उलगडत जाणार आहेत.